हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी वाटाणा बटाटा रस्सा भाजी बनवणार आहे। एकदम चमचमीत चविष्ट अशी रेसिपी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। कढईमध्ये तेल तापलं की राई, जिरं आणि थोडासा हिंग घालून घ्यायचा। एक मोठा कांदा बारीक कट करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। हा कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मी वाटाणे रात्रभर भिजवून नंतर स्वच्छ धुवून पातेल्यामध्ये शिजवून घेतलेले आहे। चांगले भिजले की लवकर शिजतात। कुकरमध्ये शिजवलं तर बऱ्याच वेळा काही वाटाणे फुटतात, म्हणजे जास्त शिजले जातात। त्यामुळे पातेल्यातच शिजवून घेतलेलं बरं आणि चवसुद्धा भाजीला खूप छान येते। आता इथे आपला कांदा अगदी व्यवस्थित परतला गेलेला आहे। आता यामध्ये मसाले घालून घेऊयात। मसाल्यामध्ये घरगुती लाल मसाला, कांदा लसूण मसाला आणि अगदी थोडी काश्मीरी पावडर घेतलेली आहे। एखादा मिनिट मंद गॅसवर हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वाटण घालून घ्यायचं। वाटणामध्ये मी सुकं खोबरं, लसूण, आलं आणि 1 चमचा धने बारीक वाटून घेतलेले आहे। माझ्याकडे धनेपूड नव्हती म्हणून मी इथे धने घातलेले आहे आणि आयत्या वेळी जर मसाल्यामध्ये असे धने घातले तर भाजीला अजून छान चव येते। आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाला करपणार नाही आणि छान शिजला जाईल आणि तरीसुद्धा खूप छान येते। आता कढीपत्ता घालायचा राहून गेला होता, मी आत्ता घालून घेतलेला आहे, काही हरकत नाही। मंद गॅसवर हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला परतलेला आहे। आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या। बटाटा कच्चाच घेतलेला आहे। आता यावर मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि मसाल्यामध्ये बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि झाकण ठेवून बटाटा थोडा वेळ वाफवून घ्यायचा आहे। इथे बटाटा थोडासा वाफवला गेलेला आहे, खूप शिजवायचा नाही, कारण वाटाण्याबरोबर तो व्यवस्थित शिजला जाईल। सुरुवातीला टोमॅटो न घालता आता घालणार आहे। 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 मोठा टोमॅटो आणि 1 मोठा कांदा। अगदी थोडा वेळ मिक्स करायचा आहे, परतून घ्यायचा, खूप शिजवायचा नाही। आता यामध्ये वाटाणा घालून घ्यायचा आहे। सुरुवातीला मसाल्यामध्ये वाटाणा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। सुरुवातीला मी बटाट्यावर अगदी थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि आता त्यातलंच मीठ घालून घेतलेलं आहे। एका बाजूला वाटाण्याच्या पाण्यासहित अजून थोडंसं पाणी वाढवून गरम करायला ठेवलेलं आहे। ते पाणी आता यामध्ये घालून घ्यायचं आहे। आपल्याला जितका घट्ट पातळ रस्सा हवा आहे तितपत पाणी घालून घ्यायचं आणि भाजीला मंद गॅसवर उकळू द्यायचे आहे। 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे। भाजीला चांगली उकळी फुटली की गॅस कमी करायचा आहे आणि मंद गॅसवर वाटाणा बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आता भाजी व्यवस्थित शिजली की नाही ते पाहायचं आहे। वाटाणा आपण अगोदरच थोडासा वाफवून घेतलेला आहे, त्यामुळे आता बटाट्याबरोबर अगदी व्यवस्थित शिजला जातो। वाटाणा बटाटा दोन्ही एकत्रित व्यवस्थित शिजला गेलेला आहे। यावर कोथिंबीर घालून पुन्हा आपल्याला 1 मिनिट उकळून घ्यायचे आहे आणि नंतर गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर भाजीला अजून छान रंग येतो, तरी येते आणि भाजी दाटसर होत जाते, कारण आपण यामध्ये बटाटे घातलेले आहेत आणि बटाटे नंतरसुद्धा हा रस्सा शोषून घेते। त्यामुळे अतिशय लुसलुशीत अशी ही भाजी वाटाणा बटाट्याची होते। तुम्ही नक्की अशा पद्धतीने वाटाणा बटाट्याची भाजी बनवून बघा आणि ही भाजी पुरीसोबत खाण्यासाठी मी बनवलेली आहे। तुम्ही चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता। तुम्हाला आजची ही वाटाणा बटाट्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।